आणि एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी अंजनगावातनं पुन्हा येते, कारण अंजनगावात पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे नुकतंच हाकेंच्या समर्थकांनी मोजणी करणाऱ्या आलेल्या पथकाला रोखलं होतं। मोजणी करण्यापासून त्यानंतर तणाव निर्माण झाला होता। आता पोलीस बळाचा वापर करावा लागतोय, कारण पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। अंजनगावातनं मोठी अपडेट समोर येतेय। खिलोबा मंदिर परिसरात दगड पडला। दगड फेकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यातही घेतल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, त्यामुळे परिस्थिती तणावाची होतीये। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। संकेत, काय अपडेट्स आहेत, काय घडतंय? खरं तर अंजनगाव खिलोबामध्ये दोन्हीच्या ठिकाणी एका बाजूला खरं तर हाके समर्थक बसलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिवभक्त बसलेत। असे असताना एका हुल्लडबाज तरुणाने थेट खिलोबा मंदिराच्या परिसरात येऊन दगड भिरकवण्याचा प्रयत्न केला। दगड टाकलाही। यानंतर तात्काळ खरं तर गोंधळ होण्यास सुरुवात झाली। मात्र पोलिसांनी तात्काळ दगड फेकणाऱ्या तरुणाला अटक करून त्याला बाजूला नेले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केलेला आहे। दोन्ही बाजूंना आक्रमकपणे घोषणा दिल्या गेल्या, मात्र सध्या पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत। तन्मय, संकेत, हा तरुण नेमका कोण आहे, कोणत्या गटाचा आहे, त्याबद्दल काही माहिती मिळाली आहे? त्यांनी असं का कृत्य केलं, त्याबद्दल काही माहिती, अपडेट्स मिळत आहेत? सध्या तरी अशी कुठलीही प्राथमिक माहिती नाही। मात्र हा तरुण दोन्ही, जिथे एका बाजूला हाके समर्थक आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवभक्त आहेत, अशा दोन्हीच्या मध्यभागी हा तरुण एका पोलीस व्हॅनच्या जवळ आला होता आणि तिथून त्यानं हे कृत्य केल्याचं सध्या प्राथमिक दर्शनी हे दिसून येत आहे। त्यामुळे हा नक्की तरुण कोण आहे, कसा आहे, यानं कशा पद्धतीनं कुठल्या हेतून हे कृत्य केले, याची सध्या पोलीस कसून चौकशी करतात। संकेत, मगाशी देखील म्हणजे मोजणी करण्यासाठी पथक आलं होतं, त्यांना देखील विरोध झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर तणावाची परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्याचं दिसतंय। हो, निश्चितच त्यावेळेस तणाव काही काळ निर्माण झाला होता। त्यानंतर सुमारे 2 ते 3 तासाहून अधिक काळ गेलेला आहे की इथं संपूर्ण परिस्थिती शांततेमध्ये होती। दोन्ही बाजूला आपापले गट जे आहेत ते दोन्ही समाज शांततेत बसून होते। यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा कालवा असा नव्हता। अधूनमधून फक्त घोषणाबाजी होत होती। मात्र अचानक हा दगड पडला गेल्यामुळे पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली। दोन्ही समाज आक्रमक झाले, पण पोलिसांनी अगदी वेळेचा चांगला सदुपयोग करून तरुणाला ताब्यात घेतलं आणि समयसूचकता दाखवत दोन्ही परिस्थिती अतिशय यशस्वीपणे हाताळली गेली। त्यामुळे सध्या परिस्थिती जरी नियंत्रणात आली असली तरी जो वाढलेला तणाव आहे तो काही काळानंतर निवळेल अशी अपेक्षा व्यक्त होती। संकेत, आता उद्या पुन्हा जरांगे देखील तिथे पोहोचणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी बाळगण्यात येते? नाही, सद्यस्थितीला जर संकेत, तुला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत स्थानिक आमदार अभिजित पाटील सध्या संपर्कात आहेत। अभिजितजी, पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय, दगड भिरकावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय, काय आवाहन कराल तुम्ही? नक्की मी आपल्या माध्यमातून सर्वच दोन्ही बाजूच्या सर्व तरुणांना माझी नम्रपणे हात जोडून विनंती आहे की आता आपण सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आणल्यात, तर आता थोडक्यासाठी आपण त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार करू नये आणि हा आता त्या ठिकाणी संपेल विषय। आपण आता शेवटच्या याच्यात आलोय, तर आपल्या माध्यमातून सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण कोणीही त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार करू नये, आरडाओरडा करू नये, कुणाला एकमेकाला शिवीगाळ करू नये, सगळे संयमानं राहावे। यामध्ये साहेब काय झालंय की जवळपास 10-5% सुद्धा लोकल लोक नाही आहेत अंजनगावची। ही सगळी बाहेरून आलेली लोक असल्यामुळं ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा आणि यामध्ये प्रकार करतायत। त्यामुळे दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी शांततेची मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो। नक्कीच, धन्यवाद अभिजितजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि आवाहन केलं त्यासाठी। संकेत, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद।